अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भामध्ये सुद्धा आजच्या या अधिवेशनामध्ये चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय। काय काय मुद्दे आज विरोधी पक्ष लावून धरतं आणि त्यावरून सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने धारेवरती धरतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती मुद्दे गाजू शकतात, विरोधक सरकारला घेरू शकतात, तर सत्ताधारी नेमकं विरोधकांना याबद्दल काय उत्तर देतात, राज्यातल्या शेतकऱ्यांना काय दिलासादायक निर्णय होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय सध्या राज्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांसमोर मोठा संकटांचा डोंगर उभा राहिला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत आहे। शुभम, आपण पाहतोय की काल सुद्धा विधानसभेमध्ये या सगळ्या मुद्द्यांवरून चर्चा झाली, विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी प्रयत्न आखला होता, विजय वडेट्टीवारांनी हा मुद्दा लावून धरला होता। आज तिसरा दिवस आहे आणि आजच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत, काय माहिती आहे? सिद्धेश, खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या विधानभवन मुंबई या ठिकाणी सुरू आहे आणि आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि आज तिसऱ्या दिवस देखील चांगलाच गाजण्याची शक्यता आहे, कारण की विरोधक जे आहे सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरनं जे आहे घेरण्याची दाट शक्यता देत आहे आणि तशा पद्धतीने तारांकित चर्चा जी आहे ती त्याचा देखील प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। इतकंच नव्हे तर अनेक विषय चर्चेले जातील, पण त्यापूर्वी सकाळी 10:30 वाजता आज विरोधक मात्र कोणत्या मुद्द्यांवर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की काल नरहरी झिरवळ यांच्या विरोधात त्यांनी राजीनाम्याची मागणी केली होती आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली होती। त्यामुळे आज नेमकं काय चित्र असेल, विरोधकांची आज भूमिका काय असेल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। इतकंच नाही तर अनेक बैठका प्रत्येक मंत्र्यांनी आज आपल्या दालनात बोलवलेल्या आहेत, विविध विभागाच्या बैठका या बोलवण्यात आलेल्या आहेत। त्याच्या देखील अधिकची माहिती जी आहे ती अजून आपल्यापर्यंत नाही आहे, पण अनेक बैठकांचं सत्र हे देखील आज बोलवण्यात आलेलं आहे। इतकंच नाही तर मोबाईलचा वापर हा देखील वाढला असल्या कारणाने आमदार निरंजन डावकरे यांनी देखील मोबाईलचा वापर कशा पद्धतीने कमी करता येईल आणि मुलांवरील मोबाईलच्या वापरासाठी कशी बंदी आणण्यात येईल यावर देखील आज प्रश्न जो आहे तो विधानभवनमध्ये उपस्थित करणार आहेत। सिद्धेश, नक्कीच, पण शुभम, या एकंदरीतच आपण बघितलं असेल तर अर्थसंकल्पामध्ये जे काही आता बजेट सादर केलं जाणार आहे विधानसभेमध्ये, या बजेटमध्ये सुद्धा शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद करण्याची मागणी विरोधक लावून धरतात, कर्जमाफीचा मुद्दा आहे। या सगळ्या एकंदरीत सर्व प्रश्नांवरून शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काही दिलासा मिळण्याची शक्यता आहे का, काय वाटतंय? अर्थातच एकीकडे अधिवेशन जरी सुरू झालं असलं तरी अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प याच्यावर देखील अभ्यास करताना दिसून येत आहेत आणि 6 तारखेला अर्थसंकल्प जो आहे दुपारी 2 वाजता सादर करण्यात येणार आहे। कुठेतरी प्रामुख्याने शेतकऱ्यांना मागील 2 ते 3 वर्षांपासून दिलासादायक कोणतीच बातमी सरकारकडनं मिळालेली नाही आहे, त्यामुळे यावेळेस तरी आता या अर्थसंकल्पामध्ये मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कर्जमाफी असो किंवा पीक कर्ज असो, अशा अनेक बाबी आहेत ज्यावर शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा अनेक काळापासून मिळालेला नाही आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तो मिळेल असं काहीसं त्यांना एक आशा आहे। सिद्धेश, नक्कीच, धन्यवाद शुभम, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।